बारामतीच्या सहयोग बंगल्यावर रंगला हळदी कुंकू समारंभ। खासदार सुनेत्रा पवारांच्या भेटीसाठी महिलांची गर्दी। जुन्या नव्या हिंदी गीतांच्या कार्यक्रमानं उपस्थितांची मनं जिंकली। बुलढाण्यातल्या शेगाव पोलिसांकडनं 42 लाखांचा गांजा जप्त। डम्पिंग ग्राउंड परिसरात पोलिसांची कारवाई। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळा विटंबना प्रकरणी बोरिवलीमध्ये आरपीआय आठवले पक्षाचं आंदोलन। आंदोलनादरम्यान कामगारांनी दोषींवर कारवाईची केली मागणी। आरपीआयच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। पालघरमधले शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणामध्ये पालघर पोलिसांची मोठी कारवाई। 4 संशयित आरोपींना एलसीबीनं घेतलं ताब्यात। संशयितांनी मोठे खुलासे केल्याची पोलिसांची माहिती। जिल्हाधिकारी आणि प्रांत अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला गावांना भेट द्या। शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे आदेश। दिल्लीमधल्या विजय चौकात द बीटिंग रिट्रीट सोहळा संपन्न। यासोबतच 4 दिवस चालणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांचाही समारोप। नागपूर अमरावती महामार्गावर ट्रकला भीषण आग। कोळसा घेऊन जाणारा ट्रक आगीमध्ये राख। अग्निशमन दलाला पाचारण करत आगीवर नियंत्रण। महिलांना रोजगार देण्यासाठी पिंक रिक्षा योजनेअंतर्गत 5000 महिलांना रिक्षा वाटप केलं जाणार। मंत्री अदिती तटकरे यांचं वक्तव्य। विकास कामांमध्ये अडथळा ठरत असलेल्या अनधिकृत बांधकामांवर भिवंडी पालिकेची कारवाई। अतिक्रमणं हटवल्यानं रस्त्याच्या विकास कामाला गती मिळणार। उल्हासनगरमध्ये नवजात बाळाची 90,000 विक्री। आई वडिलांनीच बाळाची केली विक्री। आजीच्या तक्रारीवरनं पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। आणि परभणीमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला बेदम मारहाण। तिरंग्याचा अपमान करण्यापासून रोखल्यानं मारहाण। 5 जणांवर गुन्हा दाखल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।